तर बरेच जणांनी मला कमेंट केलं होतं, की "ताई तू डिलिव्हरीनंतर एकटी काम कशी काय करते? स्वतःच्या बाळाला कशी काय सांभाळते आणि एकटी सांभाळून कशी काय काम करते?" तर तसं तर हा व्हिडिओ मी 1 महिन्याची होती माझी राधा तेव्हा शूट केला होता. पण मला टाईम नसल्यामुळे ना मी एडिट पण करू शकत नव्हते आणि त्याला पोस्ट पण करू शकत नव्हते आणि व्हॉईस ओव्हर पण करणं मुश्किल होत होतं. तर म्हटलं चला आज राधा झोपून आहे तर सगळं काही करून घ्यावं म्हटलं. तर पहिलं तर इथे मी सकाळी उठल्यावर माझी मॉर्निंग रुटीन राहते. मी अगोदर ब्रश वगैरे करून घेतला. त्यानंतर इकडे जेवढे पण आहेत बेड वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं. कारण की मग राधाला बाहेर ठेवून दिलं होतं मी आणि ते असते तेव्हाच मी सगळं काही काम करून घेते. आणखी खरंच सांगते ना मी, तुम्ही सगळेजण मला मेसेज करत होते, की "ताई डिलिव्हरीनंतर लगेच काम करू नको किंवा काम करू नको." मी खरंच सांगते ना माझ्याकडे ऑप्शनल नव्हतं. ऑप्शनच अजिबात नव्हतं कारण की माझं करणारच कोणी नव्हतं. होती माझी मम्मी. आता सगळेजण मला म्हणत होते, की "तू तुझ्या मम्मीकडे गेली काहून नाही? तुझ्या आईकडे गेली काहून नाही?" न जाण्याचं पण खूप जास्त कारणं आहेत. यासाठी मी तुम्हाला सांगू नाही शकत. ते खूप जास्त पर्सनल आहे म्हणून मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण खरंच सांगते तुम्ही खूप जणांनी मला कमेंट केली ना खूप खूप धन्यवाद. कारण की असेच मला सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त हेल्प होणार आहे. कारण की मी हे ब्लॉगिंग स्टार्ट कशासाठी केली आहे? माझ्या दादासाठीच केली आहे. तर चला आता त्यानंतर मी सगळं उठवाट केलं, नाश्ता वगैरे होऊन गेला. आता मी नाश्ता करायची बारी करून घेतो. कारण की मग राधाला ते बघत होते. ते म्हणत होते, की "तू पटकन नाश्ता वगैरे करून घे." आणखी इथे नाश्त्याने मी आज काही करून घ्यावं म्हटलं तर पोहेच करून घेतले. इथे अगोदर चहा वगैरे घेऊन घेतला. आणखी हो, हा व्हिडिओ कधीचा आहे तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा माझी राधा पडलेली होती ना बेडवरून त्या दिवशीचा आहे आणि त्या दिवशी मी माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघत असाल, की किती नाराजगी होती. कारण की मी सांगते ना ती पडली होती ना मला असं कसं तरीच वाटत होतं. असं ते सगळं विसरून घ्या. आता ना मी अगोदर चहा वगैरे घेऊन घेतला आणि ते म्हणत होते, की "तू तोपर्यंत चहा घेऊन घे. मी नाश्ता बनवते." यांनी इकडे नाश्ता बनवणं सुरू करून घेतलं होतं आणि खरं सांगते ना एका बाळाला सांभाळून सगळं हे करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. सगळेजण मला म्हणत असतात, की "ताई तू एकटी कशी काय हँडल करते? ब्लॉगिंग, घर, बाळ." ते सगळं हँडल करावं लागतं, टाईम काढावा लागतो. त्यानंतर आम्ही ते दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला. आणखी राधा झोपून होती बाहेर पाळण्यामध्ये. त्यानंतर मग ते म्हणत म्हणत होते, की "मला जास्त काही काम करू नको, जेवढं होतं तेवढंच कर." मग काय इथे राधाचा लाड करून हे निघून गेले होते आणि खरंच सांगते ना मी, राधा ज्या दिवशी पडली होती ना, त्या दिवशी मला अजिबात कोणतंच मन लागत नव्हतं. आणखी हे राधा जेव्हा फर्स्ट मंथ होती तेव्हाचा हे व्हिडिओ आहेत. आणखी आतामध्ये तेव्हामध्ये ना राधामध्ये खूप जास्त चेंजेस आले आहेत. खूप छान वाटत होतं आणखी मला बऱ्याच जणांनी म्हटलं, की "ताई तू एक हेल्पसाठी काही मेड वगैरे का बरं नाही ठेवली?" मी खरं सांगते ना, आम्ही आम्ही जिथे राहतो ना, आम्ही गावामध्ये राहतो आणि इथे शेतीची कामच असतात. इथे काही काम करणारी बाई किंवा मेड नसतात म्हणून मला ऑप्शनल नव्हतं किंवा ते ठेवणारं नव्हतं आणि कोणी भेटत पण नव्हतं म्हणून मी काही ठेवलेलं नव्हतं. तसं तर थोडं तर जड गेलं मला हे 2 महिने कारण की स्टिचेस वगैरे होते तर खूप जास्त मला त्रास होत होता. आणखी मी खरंच सांगते ना, कधी-कधी तर मला एवढा रड येत होता, की मी कसं करणार, काय करणार? राधाला कशी काय सांभाळणार खूप जास्त टेन्शन येत होतं. आणखी यांच्या कामावरून यांना सुट्टी पण भेटत नव्हती कारण की यांचं काम आहे सिलेंडर डिलिव्हर करायचं आणि खूप जास्त त्यामुळे शॉर्टेज असल्यामुळे यांना तर अजिबात सुट्टी नव्हती. तर मग सांगते ना, ते म्हणतात ना संकट येतात तर एवढे सोबतच येतात नाहीतर काहीच नाही येत. पण सांगते ना तुम्हाला मी ते दिवस ना मग एक-एक दिवस मला ना खूप जास्त जड गेलेला होता. मला असं ना खूप जास्त रड येत होता. ते म्हणतात ना की अ, का बा डिप्रेशनमध्ये जातात, पोस्टपार्टम डिप्रेशन बस तेच झालं होतं मला. पण मी सांगते ना, मी खरंच खूप जास्त स्वतःच्या मनावर कंट्रोल केलं, की मी म्हटलं, की नाही माझ्यासाठी माझी राधा आहे. मी राधासाठी करून राहिली. मी नाराज राहीन तर राधासाठी हे नाही होईन. आणि मी तुम्हाला सांगतो ना, माझी राधा ना जेव्हा लहान होती ना, ती अजिबात ढेकर काढत नव्हती ना, आता पटकन ढेकर काढून घेते. मग काय तिला झोपून वगैरे दिलं आणि इकडे पटपट आवरायला घेतलं मी. सगळं काही आवरायला घेतलं आणि इकडे राधाची मसाज पण करणं सुरू होतं. आजी येऊन गेली होती मसाज करायसाठी आणि मी आत्ता पण माझ्या आजीलाच ठेवलं आहे. म्हणजे माझी आजी नाही ते मसाजवाली आजी आहेत. त्या ना खूप छान करतात मसाज वगैरे आणि प्लस अंघोळ पण करून देतात. मी त्यांच्याच हाताने करून घेते. कारण की राधा खूप जास्त चुलबुल करत राहतात ना, म्हणून मी अंघोळ, मसाज त्यांच्याच हाताने करते. मला मसाज करता येते, पण ते जास्त चुलबुल करण्यामुळे आणि माझं फर्स्ट बाळ गेलं ना, तेव्हापासून मला खूप जास्त भीती वाटतात, की कसं काय होणार? हातपाय तर लागणार तर नाही, लचकणार नाही. इकडे आजी तोपर्यंत मसाज करते, तोपर्यंत मी म्हटलं इकडले भांडे वगैरे आवरून घ्यावं, कारण की मग राधाला फीडिंग करून, दूध पाजून आणखी तिला ढेकर वगैरे काढण्यात माझा पूर्ण अर्धा तास चालला जातो. मी इकडे पटपट भांडे वगैरे उचल-वाचल करून घेतले होते. गॅसपट्टा वगैरे क्लीन करून घेतला. त्यानंतर ना मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ जेव्हा बनवला होता ना, तेव्हा खूप जास्त थंडी होती आणि मी कानाला आणि सगळं बांधत होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त दिसत नव्हतं आणि नाहीतर मी कंटिन्यू 2 महिने कानाला आणि स्वेटर घालूनच राहिली. गरम पाणी पिलं प्लस मोजे वगैरे घालत होती.
आणखी तुम्ही सगळेजण पुन्हा मला म्हणत राहतात, की "ताई तू बाहेरचं खाते, हे खाते." डोंट वरी मी बाहेरचं वगैरे नाही खात. माझे 2 महिने झाल्यानंतर मी बाहेरचं खायला लागले आहेत. हा फर्स्ट मंथचा व्हिडिओ आहे. त्यानंतर ना मी इथे भांडे वगैरे लावून घेतले. आणखी त्यानंतर मला असं वाटत होतं, एक विचार येत होता जेव्हा मी भांडे लावत होते ना, मला आत्ता पण आठवते, की मी लहानच असती, माझी आई माझ्या करत होती किंवा असा पण विचार होत होता, की जेव्हा माझी आई माझ्यासाठी करत होती, तेव्हा मी का बरं हेल्प नाही करत होती? मला खूप जास्त प्रश्न होत होते आणि खूप जास्त गिल्ट फील होत होतं. त्यानंतर इथे डब्बे वगैरे क्लीन वगैरे करून घेतले. आणखी हो तुम्ही म्हणत असाल, की तुझ्या आईचा फोन वगैरे येत नाही का? माझ्या आईचा फोन मला रोज येत होता, की "पूजा तू येऊन जा माझ्या घरी, तू येऊन जा." पण माझ्या काही कारणामुळे मी नाही जाऊ शकत होती. मी सांगते ना, मी खूप जास्त हे होत होती, की नाही बा मला नाही जायचं आहे, मला इथेच राहायचं आहे. कारण की मी इथून गेली असती ना, माझं खूप जास्त लॉस झालेलं असतं. आता लॉस काय झालं असतं ते नाही सांगू शकत मी. इथे पटकन मी राधाला रेडी वगैरे करून घेतलं. राधा झोपी गेली होती. पटकन इकडे भांडे वगैरे घासून घेतले आणि राधाला इथे ठेवून मी ना काम करत होती. त्यानंतर ना मग इथे कपडे वगैरे वॉश करायला घेऊन घेतले, कारण की कपडे पण भरपूर जास्त धुवायचे होते. कारण की बरेच जण मला म्हणत होते, की "ताई तू थंड्या पाण्यात पण हात टाकला का?" नाही, मी त्या टाईमाला थंड्या पाण्यात हात टाकलेलाच नव्हता. मी गरम पाण्यानेच धुवत होती. गरम पाणी करत होते, त्यानेच कपडे वगैरे सगळे वॉश करत होती. आणखी इकडे राधाला मी पाण्यात टाकून घेतलं होतं, कारण की आजी आता म्हणत होती, की मी जाते घरी. त्यानंतर मी तिची गादी वगैरे लावून दिली, छान पाळणा वगैरे लावला. आणखी ह्या पाळण्याची लिंक भरपूर जणांनी मला मागितली होती, तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करून घेईन. नक्की जाऊन परचेस करून घ्या आणि त्यानंतर खूप जास्त युजफुल झालेला होता ह्या पाळणा. आणखी तुम्हाला सांगू का माझी राधा जेव्हा 1 महिन्याची होती ना, तिला गोष्टी खूप जास्त वाटत होत्या. म्हणजे तिला आपण जेवढ्या-जेवढ्या गोष्टी सांगू ना, ती अशी शांतपणे ऐकत होती. म्हणजे ऑब्झर्व्ह करत होती का काय बोलत आहे की काय नाही. तिला जरी समजत नसेल ना काहीच, तरी ती ऑब्झर्व्ह करत होती की ही काय बोलून राहिली आणि का नाही. तुम्ही बघू शकता आजी तिच्यासोबत बोलते आणि ती आजीकडे किती जास्त टुकूमुकू पाहून राहिली आहे. मी खरंच सांगते ना, माझी राधा जेव्हा लहान होती ना, खूप जास्त हे होते. आता तर एवढी ॲक्टिव्ह झाली आहे की तुम्हाला काय सांगू. ती फीडिंग पण करेना, तिचे हात जागेवर नाही राहत. तिचे हात माझ्या चेहऱ्यावर राहते, तर कधी पाय मारते, तर कधी खालीच जाते मांडीच्या, असं खूप जास्त होते. आणि राधा जेव्हा छोटी होती ना, मस्त एका जागी झोपून दिलं का झोपून जायची. छान पाण्यात ठेवून दिलं तर ठेवून द्यायची. आणखी त्यानंतर मी सगळं उचल-वाचल करून घेतलं, राधाला पाण्यात झोपून दिलं. आणखी इकडे स्वयंपाक करायला घेतला. अगोदर तर मी वरण-भात मांडून घेतलं, कारण की मी 2 महिन्यापर्यंत वरण-भात नेहमी खाल्ला. कधी तूर डाळीचं वरण-भात, तर कधी मूग डाळीचं वरण-भात. मी डेली तूर डाळ नाही खात होती, कारण की मला तूर डाळमुळे ना गॅस होत होती. त्यामुळे माझं पोट जास्त फुगत होतं म्हणून. त्यानंतर इकडे वरण-भात वगैरे मांडून घेतला. आणखी हो, मला काम करण्यात काहीच जास्त डिफिकल्टी नव्हती. पण एक प्रॉब्लेम होती, जेव्हा मी बसत होती ना, तेव्हा मला उठणं नाही होत होतं आणि जेव्हा उठली तर बसणं नाही होत होतं. कारण की माझी कंबर खूप जास्त पेन होत होती आणि आता पण होतात. पण ते जाऊ द्या, आता मी थोडं डाएट वगैरे चांगली ठेवली होती म्हणून. त्यावर एक वेळा नक्की व्हिडिओ बनवेल, की मी डाएट वगैरे कशी ठेवली होती म्हणून. त्यानंतर इथे राधाला बघता-बघता मला काम करावं लागत होतं. इकडे वरण-भाताचं कुकर वगैरे सगळं मांडून घेतलं आणि इकडे पाणी पण गरम करायला ठेवलं. मी तुम्हाला सांगितलं मी गरम पाण्यानेच काम केलं 2 महिने. मी थंड्या पाण्यात अजूनपर्यंत हात टाकलेला नव्हता. सगळंच गरम पाण्यानं, कणिक भिजवणं, सगळंच. सो आता माझी राधा उठून गेली आहे, तर माझं व्हॉईस ओव्हर करणं पॉसिबल नाही आहे. तर मी यामध्ये म्युझिक ॲड करते, तर तुम्ही कीप वॉचिंग लास्टपर्यंत नक्की पहा. आणखी खरंच सांगा, की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे काय वाटतात, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रॉडक्ट तुम्हाला दिसतात, तेवढे मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केले, तर नक्की जाऊन तुम्हाला आवडले असेल तर परचेस करून घ्या. आणखी माझ्या राधासाठी खूप जास्त प्रेम द्या. चला आता मग भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. असेच ब्लॉग पाहण्यासाठी आताच आपल्या पेजला पण फॉलो करा आणि कीप वॉचिंग. मी यामध्ये म्युझिक ॲड करत आहे, कारण की माझं व्हॉईस ओव्हर करणं मुश्किल आहे, कारण की माझी राधा आता सध्या उठलेली आहे. तर चला.